एज हा एक नंबर आहे. मी अराउंड 54 आहे. श्रीनगर हायवेवर एक हायेस्ट पास आहे फोटुला नावाचा. तो फोटुला पास मी कंप्लीट केला आहे. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं 1400 किलोमीटर्स 13 दिवसामध्ये डेली 100 to 150 किलोमीटर्स करत हा कंप्लीट केला. अर्ली मॉर्निंग सुरू करत होतो, दुपारी एक थोडी 2-3-2.5 तासाची रेस्ट घेत होतो, कारण प्रचंड ऊन असतं कन्याकुमारी साईडला. कोल्हापूर टू गोवा केला, नंतर महाबळेश्वर टू प्रतापगड. दरवर्षी सायकल संमेलन पंढरपूरमध्ये असतं. जेव्हा आपली ही वारी सुरू होती त्याच्या आधी एक 10 दिवस आधी सायकल वारी म्हणून असते. 7-8 वर्षापूर्वी हा कोकण कड्याचा जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मला वाटत होतं मी हा उतरू शकीन का. भृगू लेक केला आहे, हमटा पास केलेला आहे, चंद्रताल लेक केलेला आहे, रूपकुंडचा सुद्धा ट्रेक झालेला आहे. ज्यांनी सायकलिंग सुरू करून डायबिटीज, हायपरटेन्शन, बीपी हे एक 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं कमी होतं, त्यांच्या गोळ्या कमी होतात. आज आपण पाहत आहोत सर्वेनुसार शहरात गाड्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण ही प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. याचा आपल्या शरीरासाठी दुरुपयोग होतोच, पण आपण याकडे दुर्लक्ष करतो कारण आहे धावपळीचं आयुष्य. आपण सर्वजण जाणतो की गाड्यांच्या वापरामुळे बरंच नुकसान होत असतं, पण गाडीऐवजी सायकल वापरणं कधीही चांगलं. तरी पण आपण फक्त बोलतो, यासाठी प्रयत्न काहीच करत नाही. नमस्कार, मी साक्षी. आज आपल्या टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये मी आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी अशा व्यक्तीला आमंत्रित करत आहे ज्यांनी कुठलाही प्रवास सायकलनेच करून येणाऱ्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. स्वागत करूया आसावरी गुप्ता यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आतापर्यंत तुम्ही कोणताही प्रवास हा सायकलनेच केलाय, मग यामागचा मुख्य हेतू काय आहे आणि त्याचा उद्देश पण काय आहे मॅम? ओके. पहिली सायकल जसं प्रत्येक लहान मुलांना त्याचे वडील घेऊन देतात, तशी पहिली सायकल माझ्या वडिलांनी मला घेऊन दिली आणि नंतर दुसरी सायकल जी आहे ती माझ्या मुलग्यानं मला घेऊन दिली. उद्देश पहिला साधा होता, व्यायाम शरीराला पाहिजे, फिटनेस काहीतरी पाहिजे, म्हणून मी सायकलिंग सुरू केलं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला सायकलिंग खूप आवडतं, मला एक फिलिंग ऑफ फ्रीडम येतं सायकल चालवलं की, आणि मग ती एक हॉबी बनून गेली आणि आता ते एक डेली रुटीन बनून गेलेलं आहे. अशा पद्धतीनं मी सायकल सुरू केली. फायदे असे होतात की रात्री आपण टाइमात झोपतो, कारण आपल्याला सकाळी लवकर उठायचं असतं, आणि बाकीचे इतर तुम्हाला सगळे माहिती आहेत. फिटनेस, कार्डिओ हेल्थ तुमची चांगली होते, फिटनेस चांगला येतो, एन्ड्युरन्स आपला तयार होतो, स्टॅमिना तयार होतो, प्लस आपल्या डेली आयुष्यामध्ये फ्रेशनेस येतो. एक एक्सरसाइज म्हणून सायकलिंग ही बेस्ट आहे. मग किती वर्ष झाली हा सायकलचा प्रवास तुम्ही करताय आणि यातून तुम्हाला असे काय फायदे झालेले आहेत? गेले 7 वर्ष झालं मी सायकलिंग सुरू केली आहे. सुरुवातीला असं झालं की फिटनेस चांगला झाला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला सायकल चालवायला पाहिजे. मग थोडं भीत काय म्हणतील लोक की आता काय ही सायकल चालवतीये का. मग मी एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं करत मला कॉन्फिडन्स यायला लागला, आणि अशा पद्धतीनं 15, 20, 25, 30, 35, 40 किलोमीटर डेली मी 40 किलोमीटर सायकल चालवते. असाच बसल्या बसल्या विचार आला की आपण कन्याकुमारीला का जाऊ नये सायकलने. मग त्याच्यासाठी प्रॅक्टिस सुरू केली. मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं 1400 किलोमीटर्स 13 दिवसामध्ये डेली 100 to 150 किलोमीटर्स करत हा कंप्लीट केला. म्हणजे तेच सायकलचा कुठे कुठे प्रवास म्हणजे तुम्ही केला, म्हणजे आता कन्याकुमारी तर तुम्ही सांगितलाच, पण त्या व्यतिरिक्त आणखी कुठे प्रवास केलाय का तुम्ही? कोल्हापूर टू गोवा केला, नंतर महाबळेश्वर टू प्रतापगड. दरवर्षी सायकल संमेलन पंढरपूरमध्ये असतं. जेव्हा आपली ही वारी सुरू होती त्याच्या आधी एक 10 दिवस आधी सायकल वारी म्हणून असते. तिथं महाराष्ट्रामधले आणि आजूबाजूचे सायकलिस्ट सगळे गोळा होतात. त्या ह्याला मी दरवर्षी 200 किलोमीटर इन 1 डे करत कोल्हापूर टू पंढरपूर हे केलं. हे मी दरवर्षीच करते, म्हणजे जशी लोक वारीला जातात तसं आम्ही सायकल वारीला जातो. प्लस मी श्रीनगर हायवेवर एक हायेस्ट पास आहे फोटुला नावाचा, तो फोटुला पास मी कंप्लीट केला आहे. काही सायकल एक्सपिडिशन्स असतात, त्यामध्ये भारतातले गिने चुने सायकलिस्ट येतात.
ते मी जिम कॉर्बेट जे टायगर रिझर्व आहे तिथं पण मी सायकलिंग केलं आहे. आणि प्लस आजूबाजूला कोल्हापूरच्या तर सुरूच असतं, छोटी छोटी खेडी एक्सप्लोर करणे हे सुरूच असतं. आता तुम्ही मगाशीच म्हणाला की तुम्ही कोल्हापूर ते कन्याकुमारी हा 1400 किलोमीटर अंतरचा प्रवास केलाय तुम्ही आणि तुमच्या मुलग्यानी. मग हा प्रवास करत असताना तुम्हाला किती कालावधी लागला आणि त्याच्यामध्ये काय काय अनुभव होते तुमचे? म्हणजे तुम्ही कुठे राहिला, लोकांनी कितपत तुम्हाला साथ दिली, कसे अनुभव होते तुमचे? ओके. कोल्हापूर टू कन्याकुमारी 1400 किलोमीटर आहे. आमचं रोजचं टार्गेट असायचं 100 किलोमीटर. मग त्याच्यासाठी पहिला आम्ही भरपूर प्रॅक्टिस केली. कोल्हापूरमध्ये अगदी 150 किलोमीटर पर्यंत प्रॅक्टिस केली आणि मग आम्ही वन फाईन डे उठलो आणि वी स्टार्टेड. मग त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे टप्पे म्हणजे 4 राज्य क्रॉस केली, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ आणि तामिळनाडू. प्रॉब्लेम जसं जसं आम्ही कोस्टलकडे जायला लागलो तसं थोडा भाषेचा प्रॉब्लेम आला, पण ठीक आहे, आजकाल सगळ्यांनाच हिंदी नाहीतर इंग्लिश येत राहतं, त्यामुळं ते काय एवढं काही असा मला प्रॉब्लेम वाटला नाही. खायची जो संस्कृती आहे ते वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे डिशेस खायला मिळाले, त्यामुळं ते एन्जॉयबल होतं. म्हणजे आता तुम्ही दिवसभर 100 किलोमीटरचा प्रवास तुम्ही चालू केला की तो दिवसभर चालायचा का? म्हणजे पहाटेपासून तुम्ही इव्हनिंग पर्यंत तो प्रवास करत होता आणि नाईटला तुम्ही स्टे करत होता? हो, आम्ही काय करत होतो, सकाळी अर्ली मॉर्निंग सुरू करत होतो, दुपारी एक थोडी 2-3-2.5 तासाची रेस्ट घेत होतो, कारण प्रचंड ऊन असतं कन्याकुमारी साईडला. आणि मग उरलेला जो प्रवास आहे तो दुपारी 4 नंतर करत होतो. आम्ही त्याच्या आधी डेस्टिनेशन्स प्लॅन केले होते. 100 ते 150 किलोमीटरच्या टप्प्यावर ह्या गावाला आज जाऊन पोचायचंय. मग त्या तिथे आम्ही पोचत होतो. काही आम्ही प्री बुक केलं होतं, काही जाऊन ऑन द स्पॉट आम्ही बुक करत होतो, अशा पद्धतीनं. आणि जाताना नुसतं असंच नाही, आम्ही एक जनजागृती करत, म्हणजे आमच्या सायकलला बॅनर्स होते, प्लास्टिक वाचवा, समुद्र वाचवा, प्लास्टिक समुद्रामध्ये फेकू नका वगैरे, हे सगळे घोषणा देत. काही छोटी मुलं भेटायची, काही मोठी माणसं भेटायची, काही कुतूहलानं बघत होती, काही बघत होती की हे काय करतायत, काहींना इंटरेस्ट होता. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे सायकलिस्ट आम्हाला भेटत होते, मग ते त्यांच्या ग्रुपशी इंट्रोड्यूस करत होते. खूप ठिकाणी आमचं वेलकम होत होतं. अशा पद्धतीने आम्ही तो खूप एन्जॉयबल प्रवास केला. आता तुम्ही सांगितला की खूप सारे सायकल ग्रुप तुम्हाला भेटायचे, मग तुम्ही हे ग्रुप मधून प्लॅनिंग केलं नव्हतं का? म्हणजे जाताना फक्त दोघच गेला? हो, दोघच गेलो होतो, ग्रुप मधनं प्लॅनिंग केलं नव्हतं. मी आणि माझा मुलगा, म्हणजे मला हे असं करायचं होतं की एज हा एक नंबर आहे. 24 वर्षाचा माझा मुलगा आहे आणि मी अराउंड 54 आहे. तर एवढा एज गॅप असून सुद्धा जर मनात जिद्द असेल, काही करायचं असेल, तर आपण हे करू शकतो. तर आतापर्यंत तुम्ही अनेक ट्रेक केले, म्हणजे गडकिल्ले केले, हिमालय केली, शिखर केली, मग यातला कुठला असा थरारक अनुभव तुम्हाला आला का? अच्छा, मी खूप सारं ट्रेकिंग केलं, पण हिमालयन ट्रेकिंग आहे ते मला फार आवडतं. त्यामधलं एक आव्हानात्मक ट्रेकिंग म्हणजे मी फ्रेंडशिप पीक म्हणून हा सोलंग व्हॅलीमध्ये जो कुलू डिस्ट्रिक्ट मध्ये पडतो, ते मी समिटसाठी ट्रेक केलं. तो एक टेक्निकल होता. टेक्निकल म्हणजे काय की तुम्हाला बर्फामध्ये चालायचं होतं, 4 दिवस बर्फामध्ये टेंट घालून राहायचं होतं. तुम्हाला खायला काही मिळत नाही, पाणी मिळत नाही. पाणी पाहिजे असेल तर एका भांड्यामध्ये गॅस स्टोव्हवर बर्फ वितळायचा, त्याचं पाणी बनवायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मॅगी वगैरे बनवून खायची. आणि हा जो समिट होता हा रात्री 2ला सुरू करायचा होता. त्याच्या मागचं कारण काय असतं की दिवसा बर्फावर जेव्हा ऊन पडतं तेव्हा बर्फ हा थोडा भुसभुशीत होतो आणि आपण जेव्हा बर्फावरनं चालू तेव्हा आपले पाय आत धसू शकतात, म्हणजे कमरेपर्यंत धसू शकतं. म्हणून मग त्याच्यासाठी काय आहे की रात्री हा ट्रेक केला जातो, कारण रात्री थंड वातावरणामुळे तो बर्फ जमतो. आणि तुम्हाला एक स्पेशल टाइप ऑफ बूट्स दिलेले जातात, ते स्नो बूट्स असतात, त्याला गेटर्स लावलेले असतात. त्या बुटाचंच वजन एका पायामध्ये 4 किलो, दुसऱ्या पायात 4 किलो, असं हे 8 किलोचं सगळं घालून तुम्हाला तो समिट करायचा असतो. आणि तो असा इन्क्लाइंड पोझिशनला असतो, दोरी टाकायची आणि मग तुम्ही तो जायचं. तर तो ट्रेक करत असताना त्या ट्रेकच्या मध्यावर गेल्यावर काही बांगलादेशी मुलं तिथं आली होती. त्यातला एक मुलगा 200 फूट खाली बर्फात माझ्या डोळ्यासमोर पडला. तेव्हा मला वाटलं मी हे काय करते, मी हे कशासाठी जीव धोक्यात घालून आले, काय कारण आहे. मग ते बघितलं,
थोडंसं मन हल्लं आणि म्हटलं नाही आपल्याला कम्प्लीट तर करायचं आहे. मग मी तो कम्प्लीट केला, तिथं भारताचा झेंडा फडकवला. वापस जेव्हा मी आले तेव्हा मी म्हंटल की ही आव्हानं आपण जेव्हा चॅलेंजेस, जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडतो तेव्हा आपण नेमकं काय आहे, आपण काय हँडल करू शकतो, परिस्थिती कशी आपण निभावून घेऊ शकतो, हे मात्र मला त्या ट्रेक मधनं लक्षात आलं. आणि मला हिमालयाचे ट्रेक्स आवडतात. त्यामध्ये नंतर मी भृगू लेक केला आहे, हमटा पास केलेला आहे, चंद्रताल लेक केलेला आहे, रूपकुंडचा सुद्धा ट्रेक झालेला आहे. रूपकुंड ट्रेक तर इतका सुंदर आहे, म्हणजे तो एक असं तळ आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परत बर्फातनं स्नोफॉल मधनं जावं लागतं. तळं असं फ्रोझन असतं. उन्हाळ्याच्या सीझन मध्ये जेव्हा थोडं पाणी कमी होतं त्यातनं लिटरली हजारो वर्षापूर्वीची मानवीय हाडं, कवट्या वगैरे तिथं आपल्याला दिसतात. म्हणजे तिथं ती एक मिस्ट्रियस लेक म्हणून फेमस आहे. नेमकं तिथं हे एक सैन्य गायब झालं की असेच ट्रेकला जाऊन लोक ती गेले याचा सर्च करण्यासाठी खूप सारे फॉरेनर्स तिथं ते सर्चिंग सुरू करत असतात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला इथं बसून तर अनुभवायला होणार नाही, त्यासाठी मला तिकडे जायला लागतं आणि मग ते खूप एन्जॉयबल आहे. म्हणजे ट्रेक सुरू करताना एक एक्साइटमेंट असते, मला जायचंय जायचंय जायचंय. ट्रेक सुरू केलं की मी इथं का टॉर्चर करून घेण्यासाठी, कारण बर्फामध्ये मायनस टेम्परेचर असतं, खूप सारं गरम कपडे घालावे लागतात, त्याचं वेट होतं, ते स्पेशल बूट्स असतात, त्याच्या खाली लोखंडी वायर्स असतात. पण कशासाठी हा टॉर्चर. पण जेव्हा एक ट्रेक कम्प्लीट होतो आणि जेव्हा त्याचं आपण वापस येऊन फोटो मधनं वगैरे जेव्हा बघतो तेव्हा वाटतं हा मी आणखीन एक काहीतरी चांगली गोष्ट केली आहे, असं हे एन्जॉयबल. ऑक्सिजनची लेवल वगैरे हिमालयामध्ये कशी कमी असते, पण मला त्याचा ऑक्सिजनचा प्रॉब्लेम आला नाही कधी, कारण डेली इथं सायकलिंग करत असल्यामुळं आपलं हिमोग्लोबिन लेवल चांगलं ठेवणं आणि प्राणायामनं वगैरे तो प्रॉब्लेम ओव्हरकम होतो. खूप सारे नवशिके असतात त्यांना हा प्रॉब्लेम येतो. लिटरली जेव्हा ऑक्सिजन कमी होतं, बॉडी गास्पिंग सुरू करते, नोज ब्लीड सुरू होतं आणि AMS म्हणतात त्याला, हाय अल्टिट्यूड माउंटन सिकनेस म्हणतात. हे होऊ शकतं, पण त्याच्यासाठी थोडी खबरदारी आणि हे मला होण्याची शक्यता आहे हे करून त्याप्रमाणे आम्ही डायट म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा त्या पद्धतीने आम्ही करतो. ज्यावेळेला तिथं तुम्ही जाताय त्यावेळेला तुमचं हे योगा वगैरे म्हणा किंवा डाएट म्हणा ह्याच्यावर तुमचं फॉलो राहत नसेल ना? नाही, तिथे राहत नाही, पण काय डेली प्रॅक्टिस. परीक्षा एकच दिवसाची असती, एका परीक्षेसाठी आपल्याला वर्षभर अभ्यास करावा लागतो, तसा हा वर्षभराचा अभ्यास करायचा आणि ट्रेकला जाऊन परीक्षा देऊन यायची, असं आहे ते. तर असावरी मॅडम, तुम्ही कोकणातील सर्वात उंच म्हणजे कोकण कडा जो 1800 फूट उंच आहे तो तुम्ही सर केलाय. मग तो सर करताना तुम्हाला काय अनुभव आले? पहिला म्हणजे कोकण कडा हा एक हायेस्ट पॉइंट आहे. त्यासाठी तुम्हाला पहिला हरिश्चंद्रगड चढावा लागतो. तो आम्ही पाचनाई मार्गे हरिश्चंद्रगड चढलो. कोकण कड्यावर भयानक वारं असतं, म्हणजे जे ट्रेकर्स आहेत त्यांना देखील माहिती आहे. कोकण कड्यावर उभारलं की खाली वाकून बघितलं की खूप भीती वाटते. भरपूर लोक काय करतात की एक बाउंड्री मार्क केलेली आहे त्याच्या पुढे जाऊ देत नाहीत आणि ज्यांना बघायचंय ते लिटरली असे जमिनीवर झोपतात आणि खाली वाकून बघतात, कारण डोळे फिरण्यासारख्या आपल्याला 3rd फ्लोर किंवा 4th फ्लोर वरनं खाली बघताना भीती वाटते. हे 1800 फूट खाली बघणं आणि एका दोरीवर लटकत खाली उतरणं हे खूप थरारकच होतं. मग मला फार इच्छा होती, जेव्हा मी पहिल्यांदा एक 7-8 वर्षापूर्वी हा कोकण कड्याचा जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मला वाटत होतं मी हा उतरू शकीन का. मग अचानकपणे ह्या वर्षी मला ती संधी मिळाली आणि मग आम्ही तो रॅपल डाऊन केला. पहिले 1000 फूट आम्हाला डायरेक्ट एका दोरीवर ड्रॉप होता आणि त्यानंतर रॅपलिंग 800 फूट खाली रॅपलिंग होतं. हे रॅपलिंग केल्यानंतर आम्हाला जवळजवळ एक 5 तास पुढं दगडातून ट्रेक करत बैलपाडा ह्या गावामध्ये जाऊन हा आमचा ट्रेक कम्प्लीट झाला. हे म्हणजे आता हा कोकण कडा सर करताना म्हणजे तुम्ही आता रॅपलिंग करत खाली आला म्हणून सांगितलं, हा एक जण कडा चढतात पण. मग तुम्ही ज्या वेळेला खाली आला त्यावेळेला तुमच्यासोबत आणखी कोण होतं का, म्हणजे तुम्ही एकट्यानेच तो रॅपलिंग करत खाली आला की
तुमची टीम वगैरे होती तुमच्या? आमची एक टीम होती. मी आणि माझी एक फ्रेंड, आम्ही दोघी कोल्हापुरातनं आलो होतो. दोघीच आम्ही लेडीज होतो आणि त्या पण दोघी अबाव 50. ज्यांनी कंडक्ट केलं होतं त्यांनी 2-4दा आम्हाला विचारलं, मॅडम करणार ना हो? कारण तिथं गेल्यावर 24, 25, 26, 27 वर्षाची मुलं खाली वाकून बघत होती आणि बॅकआउट करत होती. पण म्हटलं नाही, हे आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. आणि त्या ग्रुपला सुद्धा हिम ऑडेरियल म्हणून तो ग्रुप आहे, त्यांना सुद्धा ते चॅलेंजिंग होतं की आम्ही हे कम्प्लीट केलं. कारण रॅपलिंग करणं म्हणजे लटकत एका दोरीवर राहणं म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये विश्वासच महत्वाचा असतो त्या टीमवर आणि त्या दोरीवर. मग हे सगळं अनुभवत असताना आता तुम्ही तर तुमचे अनुभव सांगितलेच, पण सायकलिंग मध्ये तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट आहे असं तुम्ही म्हणताय. मग गाड्यांमुळे होणारं नुकसान आणि सायकलमुळे होणारे शरीरावर जे काही फायदे आहेत त्याबद्दल काय सांगाल? मला तर वाटते की ऑफिसेसला जे लोक जातात, एक पीक पिरियड असतो, अंदाजे 11चा पिरियड आणि संध्याकाळ 6चा पिरियड. रस्त्यावर इतकं कार्बन मोनोऑक्साईड असतं की सफोकेट व्हायला लागतं. जर काही दिवस राहू देत, सगळे 6 दिवस राहू देत ऑफिसचे, एखाद दुसरा दिवस जरी एखाद्यानं केला तर हे ट्रॅफिक खूप कंट्रोलमध्ये होईल. आणि पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे आता ह्याचा अवेअरनेस सगळीकडेच आहे. त्यामुळं सायकलिंगमुळे त्याचा उपयोग होईल. आणि पर्सनल लेवलला सायकल म्हटला तर तुमचं एकतर हार्ट हेल्थ चांगलं राहतं, तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, तुमचा फिटनेस चांगला राहतो, तुम्हाला कुठलीही गोळी लागत नाही. भरपूर लोक अशी असतात की ज्यांनी सायकलिंग सुरू करून डायबिटीस, हायपरटेन्शन, बीपी हे 1-2 ते 3 महिन्यामध्ये त्यांचं कमी होतं, त्यांच्या गोळ्या कमी होतात. हे सायकलिंगचे फायदे आहेत. या सायकलिंगच्या फायद्यांमुळे तुम्हाला असेही, आता तुम्ही जर सांगितलं की एक लोकांनाही फायदे झालेले आहेत, पण त्यामध्ये तुम्ही पण आहात का? हो, मी आता माझं रोजच रुटीन आहे. रोज एक 30, 40, 50 किलोमीटर, कधी ज्योतिबा, कधी पन्हाळा, कधी इस्पुर्ली किंवा व्हॉट एव्हर जे काही रोड्स आहेत तिथे हे करते. मला असा फायदा झाला आहे की मला कुठलंही औषध नाही आहे, कुठलाही रोग नाही आहे, दिवसभर फ्रेश राहते. इतर लोकांना खाली बसून उठणे वगैरे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. एका पर्टिक्युलर एज नंतर जेव्हा बॉडी एजिंग होती, ते एजिंग पटकन होत नाहीये. आणि आपले इतर जे रोजची घरची जी कामं आहेत किंवा जी ऑफिसची कामं आहेत ती मच बेटर प्रोडक्टिव्हिटीनं होतात. हे मला फायदे जाणवले. आता तरुण पिढी आपण बघतोय की 15 वर्षापासूनच गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट असतो. सायकल चालवण्याकडे हल्ली मुलांचं किंवा मुलींचं दुर्लक्षच असते, म्हणजे हल्लीच्या पिढीचं. मग याबद्दल तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल? जसं मी सांगितलं, माझी पहिली सायकल माझ्या वडिलांनी घेऊन दिली आणि नंतर माझ्या मुलग्यांनी घेऊन दिली. असं जर प्रत्येकानं ती पहिली सायकल मेंटेन करून थोडंफार जरी सायकलिंग केलं, कारण सायकलमध्ये फ्युचर आहे, असं नाही की ते फ्युचर नाहीये. गव्हर्नमेंट कडनं काही स्कीम्स आहेत, तुम्हाला जॉब्सला वगैरे त्याचं ऍज अ स्पोर्ट ते खूप छान आहे. आणखीन सायकलिंगमुळे एकतर ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळं होत नाही आणि प्रत्येकाने सायकल काढावी. मी तर म्हणते की आपल्याकडं काही जुन्या सायकली घरामध्ये पडल्या असतील, त्यांना साफसूफ करावं, थोडं करावं, 10 किलोमीटर करावं, 5 करावं आणि त्याचा अनुभव स्वतःच महसूस करावा की नेमकं ह्यानं काय होतं. त्यामुळे माझं म्हणणं आहे की आरोग्य, फिटनेस साठी सायकलिंग हे एक गुड ऑप्शन आहे. आता तुम्ही हे ज्या वेळेला कोल्हापूर ते कन्याकुमारी किंवा हे गड किल्ले वगैरे ज्या वेळेला चढली, त्यावेळेला तुमची जनजागृती ही सायकल विषयीची वेगळी होती, पण त्यासाठी तुम्ही वेगळी म्हणजे आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये ती जनजागृती करण्यासाठी काही वेगळं केलेलं आहे का? अच्छा, आम्ही युजली काय करतो, जेव्हा पंढरपूरला किंवा वर्षभर आपण जी काही फळं खातो त्यांचे सीड्स आम्ही गोळा करून ठेवतो. मे महिन्याच्या दरम्यान त्याचे सीड बॉल्स तयार करतो आणि घाटामध्ये कुठल्याही जाताना ते सीड बॉल्स घेऊन जातो सायकलवरून आणि ते लोकांना दाखवत सांगत की 100 टाकले 2 तरी रुजतील, अशा पद्धतीने घाटामध्ये आम्ही ते टाकत राहतो. प्लॅस्टिक्स बद्दल अवेअरनेस करतो. काही आमचे सायकलचे कॅम्प्स असतात, काही सायकल फ्रेंड्स कम्युनिटी असते, रॅलीज असतात. त्या रॅलीज मधून सुद्धा आम्ही अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करतो की सायकल चालवणं किती इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे.
तर आज आपल्या बरोबर होत्या असाबरी गुप्ता मॅडम आणि त्यांनी आपल्याला खूप छान सायकल बद्दल तर माहिती दिलेलीच आहे. त्याबद्दल गाड्यांमुळे कसं प्रदूषण होतं त्याबद्दल त्यांनी खूप जनजागृती करून लोकांपर्यंत अनेक संदेश पोहोचवलेले आहेत. तसंच त्यांनी आतापर्यंत खूप हिमालय शिखरे गडकिल्ले पार केलेले आहेत. त्यातील त्यांचे थरारक अनुभव आणि चांगलेही अनुभव त्यांनी आपल्या बरोबर आज शेअर केलेले आहेत. तर मॅडम तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले अनुभव आमच्या बरोबर शेअर केलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार.